नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. तुम्ही म्हणाल पुन्हा गाडीतून ब्लॉग. ऍक्च्युली सॅटर्डे आणि वाजले जवळजवळ 3:30. कोण शांताराम भाऊ आहेत का? सगळेचे काका आमच्या दिदीचं लग्न आहे. तर वाजले 3:30. आज टोटल आराम करायचा होता. आज आम्हाला कुठेच जायचं नव्हतं. बट निखिलला नाशिक रोड साईडला थोडं काम आहे. तो बोलला चल. असं पण काल व्हॅलेंटाईन डे होता. आम्ही कुठे गेलो नव्हतो कारण त्याच्या 3 दिवस सुट्ट्या झाल्या होत्या. आणि मग काल त्याचे कॉल नसतात फ्रायडेला, पण तरी त्याचं असं म्हणणं होतं की 3 दिवस सुट्ट्या झाल्या, काम असेल तर नको गडबड. तर शकू हे बघ इकडे बघ. तर आम्ही निघालोय आता. निखिलचं काम झालं की तसंच डिनर वगैरे पण करून येऊ. सोबतच सखीच्या 1-2 वस्तू राहून गेल्या आहेत नाशिकला त्या बर्थडेच्या गडबडीत त्या दिवशी, त्या पण घ्यायच्या आहेत. आणि निखिलला पण डेली यूजचं थोडं घ्यायचं आहे आणि प्लस त्याचं काम पण आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बाय द वे तुम्हाला माझा मेकअप कसा वाटतोय ते मला नक्की सांगा कसं आहे ते. आणि जर तुम्हाला आवडत असेल ना तर उद्या मी एका ठिकाणी लग्नाला नाही साखरपुड्याला जाणार आहे ना, तर मी जायच्या आधी रेकॉर्ड करेल टोटल मेकअप आणि तुम्हाला पण दाखवेल. खूप चीप नाही म्हणता येणार बट 500च्या आतले प्रॉडक्ट आहेत सगळे. आणि त्याने चेहरा बऱ्यापैकी छान होतो माझा. कसे दिसतोय निखिल मी? एक नंबर छान. स्वतःच विचारायचे कारण स्वतःहून नाही सांगत कोणी. आणि सखीला आम्ही हा ड्रेस घातलाय तिच्या बर्थडेच्या दिवशी संध्याकाळी जो घातला होता. ऍक्च्युली हा ड्रेस आम्ही मॅक्स मधनं घेतला होता. 500 का 600 रुपयालाच मिळाला होता. बट तो इतका गोड दिसतोय तिला आणि त्या दिवशी तिला कम्फर्टेबल म्हणून मी तो वरच्यावर सापडला म्हणून घालून दिला होता. बट छान दिसतोय तर म्हटलं चला आता तोच घालूयात तिला. आणि आम्ही निघालोय. स्टे ट्यून फॉर द होल व्लॉग. नंबर खोडा तो मग. जर तुमचा सिस्टीम म्हणता चुकी तुमची आमची नाहीये. रेकॉर्डिंगचा प्रश्न नाहीये. मी इथलाच आहे, मी सिन्नरचाच आहे. ओके, तर तुम्ही आधीची क्लिप बघितली की काय झालं, तर मी तुम्हाला पूर्ण किस्सा काय तो सांगते. हा जो टोल नाका होता हा सिन्नर जवळचा शिंदे पळसावतला टोल नाका होता. लास्ट टाइम आम्ही जेव्हा पुण्यावरून आलो होतो ना, आमच्याकडनं फास्टॅग घरी राहून गेला होता. येता येताच जो आम्हाला पहिला टोल नाका लागला तिथे आमच्या लक्षात आलं की आमच्याकडे फास्टॅग नाहीये. तर तिथले जे दादा होते ना त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही नंबर द्या, नंबरवर होईल म्हणून. तर आम्ही त्या नंबरवर त्याच्यानंतर जेवढे टोल नाके होते आम्ही नंबरवरच हे केले, पार केले. जेव्हा आम्ही इथे आलो नंतर आम्ही परत नाशिककडे जायला निघालो तेव्हा इथे आमची गाडी अडवली. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की नंबरवरची जी सिस्टीम आहे ना ती वरती बंद झालेली आहे, की आम्ही काय गाडीचा नंबर करून हे करत नाही. आम्ही त्यांना सांगितलं की अरे आम्ही पुण्यापासून तसंच करत आलोय मागच्या 8 दिवसात जे काही होतं ते. बट त्यांनी नाही ऐकलं. त्यांनी आमच्याकडनं आपल्याकडे जर फास्टॅग नसताना डबल पैसे घेतात. राईट निखिल? त्यांनी माझ्याकडनं डबल टोल घेतला होता आमच्याकडनं. 90 रुपये टोल घेतला. हा, रिझन बिंग पैशाचा प्रश्न नाही. रिझन बिंग त्यांनी आम्हाला काय सांगितलं होतं, नंबर सिस्टीम वरतून बंद झालेली आहे म्हणून. आणि आज त्यांची सिस्टम बंद होती फास्टॅग वाली, तर आता ते नंबर लिहून घेत होते. तर निखिल त्यांना फक्त एवढा बोलला की तुमची तर ही सिस्टीम बंद झाली होती ना, मागच्या वेळेस तुम्ही जेव्हा पण मी नाशिकला जायचं तुम्ही आमची गाडी अडवून दरवेळेस डबल टोल घेतला आमच्याकडून. तर हे असं का? तर ते इतके रुबाबात बोलत होते. तिथे बरेच जण जमा होते, बऱ्यापैकी लोक तिथे जमा होते. विच इज अ रॉंग थिंग. म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्ही सिच्युएशन नुसार चेंज होता बेसिकली. हा, म्हणजे तुमचं ज्यावेळेस स्वार्थ असेल, तुमचा ज्यावेळेस पैसा, त्यावेळेस ती सिस्टीम ऑन करायची. ज्यावेळेस समोरच्या माणसाला गरज आहे. चला आम्ही इथे होतो आणि 25 रुपये टोल काही वाटत नव्हता जवळच्या जवळ जायचा. म्हणजे आम्ही इथले लोकल आहे तर आम्हाला त्याचं काही वाटत नाही की आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारे बोलू शकतो की यार तुम्ही असं केलं तसं केलं. याच जागी दुसरे कोणी असतं. इतक्या वाईट प्रकारे ते धावून येतात अंगावर. लास्ट टाइम आम्हाला अनुभव आहे, जेव्हा आपल्याकडनं काही घ्यायचं असतं ना एका 4-4 लोक बोलायला येतात. आज त्यांची चूक होती, ते एकटेच होते आणि ऍटिट्यूड फार भयंकर होता. तेच काय मम्मा म्हणजे तो असा होता की जसं त्याचा टोल नाका आहे पूर्ण त्याच्याकडेच आहे, तो मालक आहे. तो माझ्याशी असं बोलत होता चल रे जा रे. हा, बाय द वे त्याची चूक. आम्ही त्यांना फक्त एवढं बोललो. ओके, तर आम्ही फक्त एवढा प्रश्न केला की लास्ट टाइम ते बंद होतं जेव्हा आम्हाला गरज होती किंवा जेव्हा कोणत्या पण ऑर्डिनरी माणसाला गरज असते. बऱ्याच जणांचं असं होतं की ज्यांनी फास्टॅग लावलेलं नाही त्यांचा राहून जातो बऱ्यापैकी. आणि होऊ शकते कधी कधी घाईघाईत कोणावर पण सिच्युएशन येऊ शकते. त्यावेळेस तुम्ही समजून घेत नाही. आज तुमचं चालू आहे, आम्ही समजून घेतोय, बट तुमचा बोलण्याचा ऍटिट्यूड इतका वाईट का सामान्य माणसाशी? हा, म्हणजे टोल नाका सगळ्यांसाठी ओके. आणि टोल नाक्याचे तुम्ही काही बाप नाही, ते रस्त्याला पैसे खर्च केले म्हणून तुम्ही ते घेताय परत.
आणि आम्ही टोल देतोय म्हणून तुमचं चाललंय, तुम्ही टोल नाक्यावर कामाला आहे, टोल नाका तुमचा नाहीये, रस्ता तुम्ही नाही बांधलेला आहे. त्याच्यामुळे लोकांशी बोलताना तुम्ही व्यवस्थित बोललं पाहिजे. आणि जेव्हा तुमची चुकी असेल त्यावेळेस तुम्ही ऍक्सेप्ट करून काही गाड्या सोडून जरी दिल्या तरी चालतील. किंवा ज्यावेळेस एखादा माणूस अडचणीत असेल, खरंच तो फास्टॅग विसरला असेल आणि त्याचा गाडीला लिंक असेल, तर तुम्ही त्याच्यातनं पैसे कट करून घ्या नंबरवरनं आणि त्याला थोडंसं कॉपरेट करा. असं तेवढंच आमचं म्हणणं आहे. हा एक्झॅक्टली आमचं एवढं. आम्ही त्यांना फक्त एवढं विचार की लास्ट टाइम तुम्ही कॉपरेट नव्हतं केलं आमच्यासोबत, आम्ही करतोय तर तुमचा ऍटिट्यूड एवढा वाईट काय म्हणून. म्हणजे इकडं असं आहे ना की ते सगळं त्यांचंच आहे, असं आरेरावी चालतात ते. म्हणजे ते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा गडकरी साहेब जर बघत असतील ना, किंवा तुम्ही बघा एकदा, मी टॅग करतो त्यांना आणि त्यांना समजायला पाहिजे ही जी टोल नाकेवाल्यांची आरेरावी आहे ना, ऍक्च्युली त्यांची बोलायची भाषा खूप वाईट असते. जे आज मी बाकीचं नाही बोलत. म्हणजे काय होतं काय माहिती का, आम्ही टोल पे करतो, आम्हाला गरजा पाहिजे, आम्ही टॅक्स पे करतो, पण मग त्याच्या बदल्यात जर आम्हाला ह्यांचं जर ऐकून. लास्ट टाइम आठवतं निखिल आपण एकदा गाड्या मागे घेतल्या होत्या बघ, तेव्हा पण सेम सिच्युएशन झाली होती. आपल्याकडनं डबल टोल घेत होता. 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट ही. नवीन फास्टॅग सुरू झाला होता तेव्हा आपल्याकडे होता फास्टॅग. ऍक्च्युली मला ती सिच्युएशन आठवत नाही, बट तेव्हा पण एक लेडीज त्यांनी आमची इतकं डोकं लावलं होतं. निखिल बोलत मी डबल टॅक्स देणारच नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. फास्टॅग लावलेला होता, आमच्या फास्टॅग मध्ये बॅलन्स पण होता, पण त्यांच्याकडनं स्कॅन होत नव्हतं. ही सिच्युएशन होती तेव्हा. त्यांचं असं म्हणणं होतं कॅश द्या, मग कॅश द्यायची तरी डबल द्या, ती जो रूल असतो तशी. तर निखिल बोलला मी देणारच नाही. मला त्यांनी बॅलन्स पण दाखवलं की मला दिसतंय माझ्याकडे बॅलन्स आहे, तुमची चुकी आहे. तर शी इज लाईक की दुसऱ्या लाईनली जा असं काहीतरी. आणि मग नंतर म्हणे 70 रुपयाची तर गोष्ट आहे, देऊन द्या पैसे. मी तिला म्हणलं मग आम्ही त्यांना म्हणलं मग तुम्ही देऊन द्या आमच्या साईडचे जे आहेत ते. प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न तुम्ही जसं बिहेव करता त्याचा आहे. लेट इट बी. चांगला दिवस सुरू झालाय, नाही कटकट घालायची. सो आपण बघूयात पुढे काय होतं. टोल नाक्यावरचे तुमचे काही वाईट अनुभव असतील ना किंवा चांगले असतील ना, डू कमेंट. या सगळ्या गर्दीत तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. तुम्हाला माहिती, मागे मी आजारी झाली होती, जवळजवळ सगळीच बॉडी टेस्ट केल्या होत्या मी तेव्हा, ज्या पण रिलेटेड होत्या त्या. प्लस माझ्या पप्पांना शुगर आहे, सो डॉक्टरांचं म्हणणं आहे की तुला पण होऊ शकते, तर अधूनमधून चेक करत जा. तर प्रत्येक वेळेस जाऊन ते ब्लड टेस्ट करून मग शुगर चेक करणं नॉट पॉसिबल. सो मी घरीच एक किट मागवलं आहे आणि मी माझी शुगर चेक पण केली होती. नॉर्मल आली होती का रे? नॉर्मल होती. आणि कशी चेक केली होती ना, म्हणजे माझा तर व्हिडिओ नाही घेतला मी, कारण मी स्वतः चेक केली होती, बट निखिलचं घेताना मी शूट केला आहे की कसं चेक करायचंय, तुम्हाला पण दाखवते. अगारोच्या या ग्लुकोमीटरमुळे घरच्या घरी शुगर टेस्ट करणं आता खूप सोपं झालंय. या ग्लुकोमीटरच्या बॉक्समध्ये आपल्याला मिळतं एक युजर मॅन्युअल आणि एक कॅरिंग केस, आणि ही खूप कॉम्पॅक्ट असल्यामुळे आपण इझिली ट्रॅव्हलमध्ये कुठेही यूज करू शकतो, कारण हे खूप कमी जागा घेत. सोबतच मिळतं एक ग्लुकोमीटर मशीन आणि त्यात बॅटरी. ग्लुकोमीटर मशीनच्या बॅक साईडला आपण इथे बॅटरी ऍड करू शकतो आणि ते करणे खूप इझी आहे. या ग्लुकोमीटर मशीनला वाईड LED डिस्प्ले आहे. त्याचबरोबर आपण याच्यात प्री आणि पोस्ट शुगर टेस्ट स्टोअर करू शकतो. अप टू 180 टेस्ट मेमरीज यात स्टोअर होतात. सोबतच या स्ट्रिप्स मिळाल्या आहे. स्ट्रिप्सची एक साईड आहे ना, ती ग्लुकोमीटर मशीनमध्ये ॲड करायची आणि दुसऱ्या साईडला ब्लड ॲड करायचं. सोबतच बंच ऑफ निडल्स सुद्धा मिळतात, ज्या आपल्याला टाकायच्या असतात पिअरिंग मशीनमध्ये. आणि हे आहे पिअरिंग मशीन. पिअरिंग मशीनच्या पुढच्या साईडला जिथे कॅप आहे तिथे निडल ॲड करायची असते आणि मागे हा जो कॉकिंग कंट्रोल आहे तो मागे ओढला की ऑरेंज बटन वरती येतं. पिअरिंगसाठी इथे 5 लेवल दिलेले आहेत. ऑरेंज बटन दाबल्यानंतर निडल आपल्या बोटामध्ये जाते जिथपर्यंत जो आपण लेवल सिलेक्ट करू तोपर्यंत, आणि बोटावर लगेच ब्लड येतं. मी तुम्हाला याचं प्रॅक्टिकल पण दाखवते. निडल ओपन करण्यासाठी निडलचा पुढचा जो गोल भाग आहे तो साईडला काढायचा आणि निडलची जी बॅक साईड आहे ना ती पिअरिंग मशीनमध्ये ॲड करायची. हे सगळं घरच्या घरी करणं अगदी सोपं आहे. त्यानंतर आपण जी कॅप काढली होती पिअरिंग मशीनची ती ॲड करून घ्यायची परत, आणि निडल बोटात किती खोलपर्यंत पिअर करायची यासाठी लेवल सिलेक्ट करायची. 1 to 5 मध्ये जी लेवल सिलेक्ट करायची असेल तुम्हाला ती करू शकतात. ते केल्यानंतर दुसऱ्या साईडला स्ट्रीप जी आहे ती ग्लुकोमीटर मशीनमध्ये ॲड करून घ्यायची आहे. बॅक साईड जी आहे स्ट्रीपची ती मशीनला लावायची. त्यानंतर पिअर्सिंग करून घ्यायचं बोटावर. लगेच ब्लड बाहेर येतं. ब्लड बाहेर आल्यानंतर लगेच ग्लुकोमीटर मशीनमध्ये जी आपण स्ट्रीप ॲड केली आहे त्यावर ब्लड घ्यायचं आहे. पुढच्या अवघ्या 5 सेकंदात आपल्याला रिझल्ट मिळतो की आपल्या ब्लडमध्ये किती शुगर आहे. हे मी आधी निखिलवर ट्राय केलं आणि त्यानंतर आमच्या आईंना शुगर आहे, तर म्हटलं चला त्यांच्यावर पण ट्राय करून बघूया. त्यांनी महिनाभरापासून काही शुगर चेक केली नव्हती आणि हे घरी करणं इतकं सोपं हे त्यांना माहीतही नव्हतं. सो आम्ही त्यांच्यावर ट्राय केली आणि त्यांची पण शुगर चेक केली.
तुम्हाला पण जर हे ग्लुकोमीटर मशीन हवं असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की चेकआउट करा एकदा. ओके, तर आता मी आली आहे MVP स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीच्या ग्राउंडवर. इथे इतकी मुलं आहेत, खूप लहान लहान मुलं पण आहे, इतकी छान गेम खेळत आहेत. पुण्याला पण आमच्या घराजवळ एक ग्राउंड आहे, बट दिस इज व्हेरी स्पेशल. खूप लहान लहान मुलं आहेत, प्रत्येकाला वेगवेगळे कोच आहे. सो तुम्हाला पण जर काय ॲडमिशन कोलॅबरेशन वगैरे नाही आहे, बट जर तुम्हाला पण आई गं किती मज्जा करतात सगळे. जर तुम्हाला पण तुमच्या लहान मुलांना अकॅडमीत ॲडमिशन घ्यायची असेल तर मी खाली नंबर मेन्शन करते. अगेन सांगते, प्रमोशनल नाही आहे. इथली वाईब एवढी भारी आहे की म्हटलं देऊयात माहिती ज्यांना हवी आहेत त्यांना. सगळ्या प्रकारचे गेम घेतले जातात आणि सगळ्या प्रकारचे कोच अवेलेबल आहेत इथे. मी इथे आईची वाट बघते कारण मला आईकडनं की साड्या घ्यायच्या आहे लग्नासाठी. माझ्या पुतणीचं लग्न लवकरच. आणि सखी बघा, आय डोंट नो तुम्हाला दिसते की नाही. 5 मिनटं आम्ही ग्राउंडवर आलो होतो. आईला यायला लेट होतं आहे. आणि लुक ॲट सखी. तिथे तिला त्या मुलांसोबत क्रिकेट खेळायला जायचं आहे. त्यांच्या बॅगांवर बघा, तिला असं वाटतं तिथून तिला आज जाता येणार आहे. बॅट घ्यायचा प्रयत्न बघा तिचा. बाय द वे इथे खूप मज्जा येते मला, याचा बोर नाही होते. ते सगळ्यात भारी, ते सगळे छोटे छोटे मुलं आहेत, इतके छान खो खो खेळत होते ते याआधी. यानंतर आम्ही गेलो स्पिरिट आणि स्पाइस हॉटेलला माझ्या मित्रांना भेटायला, ज्यांना सखीच्या बर्थडेला यायला जमलं नव्हतं. इथे मी मागच्या वर्षी पण आली होती जेव्हा सखी 2 महिन्याची होती, माझ्या फ्रेंड्सच्याच गेट टुगेदरला. सो मी निखिलला तेच सांगत होती की सखी लिटरली 1.5-2 महिन्याची होती तरी पण तिने अजिबात त्रास दिलेला नव्हता. खूप काही शूट करता आलं नाही कारण आम्ही गप्पांच्याच नादात होतो. बट हा आहे तो माझा मित्र जो कॉलेजमध्ये मुलींना खूप त्रास द्यायचा आणि आता ह्या मुली त्याला त्रास देत आहे बघून मला खूप भारी वाटत होतं. आम्हाला जरा यायला लेटच झालं तसं. तर असं छान सेलिब्रेशन झालं आहे त्याबद्दल मी पुढे बोलतेच. बट मला इतकं हसू आलं की निखिलची पानवाल्याशी इतकी ओळख आहे. तो रोज रात्री पान खातो झोपायच्या आधी, नो मॅटर वॉट. की आज त्याला यायला लेट झालं म्हणून पानवाल्याचा फोन आला की तू येतोय का. निखिल म्हणे हो, पण मला थोडं लेट होईल. तो बोला ठीक आहे थांबलो तर मी थांबलो, नाही तर मी बाहेर पान अडकवून जातो. आणि निखिलसाठी टपरीच्या बाहेरकडे घरी पान अडकवून गेले होते ते दातांना. कोण एवढं ऍडिक्ट असतं. बट पुणे असो नाशिक असो कुठेही असो, निखिल रात्री पान खाल्ल्याशिवाय झोपतच नाही. फक्त सिन्नरलाच नाही, पुण्याला पण. हा, त्याने खूप वर्षापासूनचा त्याचा विदाऊट पान तो नाही झोपत. मला पानाचा वासही आवडत नाही, पानही आवडत नाही. बट पुण्याला नळ स्टॉपला समुद्र हॉटेलच्या बाहेर एक टपरी, माझी शिफ्ट संपल्यानंतर मला 12 वाजायचे यायला. तो त्या छत्रीच्या आतमध्ये माझा पान ठेवायचा आणि मला तितकं हसवायला पानवाल्याचा फोन. आणि निखिलला ठेवूनही गेले होते ते. अवघड आहे. बाय द वे आमचं खूप छान सेलिब्रेशन झालं. जनरली असं होतं ना की नवऱ्याच्या मित्रमैत्रिणींमध्ये आपल्याला मिक्स होऊन जावं लागतं आणि होतातही. आता माझं पण खूप छान बॉन्डिंग झालंय शुभू, स्वाती, सृजल सगळ्यांसोबत. पण ऍट द सेम टाइम जेव्हा तुमच्या म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींसोबत पण निखिलचं सेम बॉन्डिंग आहे. आज तसंच काहीतरी होतं आणि दिस ऍक्च्युअली मॅटर्स. नाही तर काय होतं, लग्नानंतर मुलींचे मित्रमैत्रिणी खूप मागे पडून जातात. आपण नवऱ्याकडे जाऊन त्यांच्याच त्या ग्रुपमध्ये मिक्स होऊन जातो. चांगली गोष्ट आहे, काय वाईट नाहीये. बट आय एम हॅपी की माझे मित्रमैत्रिणी पुण्याला आलेत, मुक्कामी राहिलेत. इथे आल्यावर आमचे गेट टुगेदर होता. निखिलला प्रॉपर दाजी टाईप ट्रीट करतात. निखिलचे बोलणे खाऊन घेतात कधी कधी या टाईप. सो आय एम ग्लॅड की ते म्हणजे तो जसं मी त्याच्या मित्रमैत्रिणींमध्ये मिक्स होते ॲट सेम तो माझ्या ग्रुपमध्ये पण मिक्स होतो. सगळ्यांशी स्वतःहून बोलतो वगैरे. सो या म्हणजे तुमचं पण असं आहे का काही, डू कमेंट. एका ताईंची कमेंट आली ती डू कमेंट करते, निगेटिव्ह कमेंट केली की बोलते. सॉरी नाही, सॉरी नाही, बट निगेटिव्ह कमेंटमध्ये तुम्ही जर वाईट शब्द प्रयोग केले तर मग उत्तर देणार ना मी. एल्स निगेटिव्ह कमेंट. आता आजच मला एका ताईंनी काहीतरी सांगितलं बरं का, तर मी त्यांना म्हटलं ओके ताई, मी नेक्स्ट टाइम लक्षात ठेवेल. तर ठेवेल मी लक्षात. सो असा होता आपला आजचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. आणि तुम्हाला अजून कोणते व्लॉग्स बघायला आवडतील ते पण आम्हाला नक्की सांगा. सकुडा झोपलाय, सो सकुडाकडनं पण आम्हीच गुड नाईट म्हणतो. आणि या भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.